तुमच्या माझ्यासाठी, त्याचप्रमाणे दोन्ही परिवारासाठी एक वेगळा दिवस. आम्हाला माहिती की लग्न म्हटल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी येतात आणि एखादा सोहळा, एखादं लग्न कशा पद्धतीनं आशीर्वादित झालं आणि मग त्याच्याविषयीची चर्चा बरेच दिवस केली जाते. परंतु एक्झॅक्टली विवाह देवानं त्याची स्थापना का केली, त्याच्यामध्ये परमेश्वराचा हेतू, परमेश्वराचा उद्देश, या बऱ्याच गोष्टी जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत ना परिवार एकत्र जोडली जातात, ना मन एकत्रित जोडली जातात, ना देवाचा हेतू कधी सफल होतो. मला आठवतं की पूर्वीच्या वेळेस एखादं लग्न, त्यावेळेची लग्न खूप जोरात झालं का तर ती बँड बाजाची पार्टी, कोण किती मोठा बँड बाजा आणतं आणि किती मोठी वरात काढतं आणि मग त्याच्यावरती ते लग्नाचं यश अवलंबून होतं. जेवण कोणतं आहे, मेनू कोणता आहे, नवरा नवरीचे कपडे कसले आहेत, त्यानंतर आहेर माहेर नाही का यांनी त्याला दिलं. आणि सगळ्यात मोठं भांडणाचं कारण तर आहेर माहेरच नाही का. आता नाही, आता ते पद्धत बदलली, तुमचं तुम्ही आमचं आम्ही केलं, काय गोंधळ घालायचा घाला. परंतु पहिलं लग्न, पहिला विवाह, ज्याला आम्ही विवाह म्हणतो किंवा ज्याला आम्ही कुटुंब स्थापना करणं म्हणतो, परंतु जेव्हा शास्त्राचा अभ्यास आम्ही करतो, आता ऋतुराज आणि मै दोघंजण एक कुटुंब म्हणून जगणार आहेत आणि तुम्ही पण या ठिकाणामध्ये परिवार म्हणून आलेला आहात. परंतु परिवाराची स्थापना करत असताना किती विचारपूर्वक, देवानं किती विचारपूर्वक या परिवाराची स्थापना केली, त्याचा विचार आज मी तुमच्या समोर मांडणार. किती विचारपूर्वक. असं लिहिलंय, ज्या सृष्टी निर्माण करत होता देव, त्यास तो फक्त शब्द बोलला, आकाश हो आकाश झालं, भूमी हो भूमी झाली. म्हणजे पहिले तो बोलला आणि मग निर्माण झालं. परंतु कुटुंब निर्माण करताना पहिल्यांदा देवानं मातीपासून मानव निर्माण केला आणि मानवाशी तो बोलला, म्हणजे निर्मितीशी बोलला. बघा बरं का, सृष्टी निर्माण करताना देव फक्त शब्द बोलला, तारे हो, सूर्य हो, चंद्र हो. परंतु मनुष्य निर्माण करताना त्यानं पहिल्यांदा निर्मिती केली आणि मग निर्मितीशी बोलला. काय बोलला निर्मितीशी, काय निर्मितीशी बोलला. आणि बोलत असताना 6 दिवसामध्ये आम्ही पाहतो सगळं काही त्यानं निर्माण केलं. परंतु हवेची निर्मिती करत असताना देवाने एक पॉज घेतला, थांबला. तो आराम केला, सृष्टी निर्माण केली, मग आदाम निर्माण केला. लगेच असं नाही म्हटलं चल आदामा हे घे तुला बायको. तिथं देवाने पॉज घेतला, थांबला आणि एक शब्द देव या निर्मितीशी बोलला. 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मला माहिती की याच्यामधलं गुपित आणि रहस्य जेव्हा परिवार म्हणून मी समजून घेऊ ना, तेव्हा ज्या उद्देशानं देवानं परिवाराची स्थापना केली आणि त्या उद्देशानं परिवारानं या पृथ्वी तलावर आमच्या देवाचं प्रतिनिधित्व करत असताना, पहा लोखंडे परिवार, भाले परिवार, याच्यामध्ये आम्हाला नाही अडकून पडायचं. आम्हाला परिवार म्हणून काय देवाची अपेक्षा आहे, देवाचा हेतू काय, ते आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. काय परिवार म्हणून असं म्हटलं की तो म्हटलं मनुष्य एकटा असावं हे बरं नव्हे. अजून सुद्धा हवा निर्माण केली नाही आणि शास्त्र सांगतं तो मनुष्य एकटा असणं हे बरं नव्हे. आता मनुष्य एकटा नव्हताच. देव त्याला भेटायला होता, आता देवाची संगती होती. आता बघा इथं पृथ्वी तलावरती असणारी एवढे मेल फिमेल, स्त्री पुरुष या ठिकाणामध्ये लग्न झालेले लोक आहेत. मग त्यांना चर्चकडे यावं लागतं कशासाठी, एकटेपण घालवण्यासाठी. आता तर ते कपल्स आहेत, जोडपी आहेत, तरी पण त्यांच्यामध्ये एकटेपण येतं. आता बायबलमध्ये असं लिहिलं, देव त्यास म्हटला मनुष्य एकटा असावं हे बरं नव्हे, मी त्याला अनुरूपचा सहकारी निर्माण करेल.
अनुरूपचा सहकारी. म्हणजे देव एखादी गोष्ट निर्माण करताना देवाकडे परफेक्शन आहे. कुठलीच गोष्ट अर्धवट, इनकरेक्ट, अपूर्ण किंवा तोडमोड केलेली, बिघाड केलेली वस्तू देव कधीच निर्माण करत नाही. कधीच नाही. देवाला ते आवडत पण नाही. परफेक्शन आहे. म्हणून म्हटलं त्यानं पॉज घेतला. हवा निर्माण करताना त्यांनी पॉज घेतला. का पॉज घेतला? आदामाला निर्माण केल्याबरोबर देवानं हा असा पुरुष असावा, ही अशी स्त्री असावी, या दोघांना एकत्र उभं करून त्याने म्हटलं पाहिजे की हे पती पत्नी. परंतु देवानं तिथं पॉज घेतला आणि तो म्हणतो अनुरूपचा सहकारी. म्हणजे जे त्याच्याशी मॅच होईल अशा पद्धतीची एक स्त्री मी निर्माण करेल. आता लग्न, चला मी ही मुलगी बाळा, ऋतुराज ही महिमा आहे आणि तुला ती पसंत आहे का? नाही, मागणीच्या दिवशी पाळकाचं काम आहे. तुला पसंत आहे बाळा? तुला पसंत आहे? मग हा आम्हाला पसंत आहे. मग आम्हाला, पण त्याच्यानंतर ते एकमेकाची पसंत कुठंतरी तुटली जाते. का? हा जो पॉज आहे ना, जिथं प्रभू थांबतो आणि विचार करतो, मग त्याचा विचार काय? बघा आता देवानं, ऐका बरं का मी काय बोलतोय. पहिली स्त्री कोणी दिली हो? अरे जेवण झाल्यावर बोलणार आहे का? कोणी दिली? कोणी दिली? देवानं पहिली बायको दिली बघून, आणि ती बिघडली. बागेमध्ये गेली, तिने फळ खाल्लं. आता देवाची निर्मिती, देवानं लग्न जुळून दिलं तरी ती बिघडली ना. आदाम तिला भांडायला, देवाला भांडायला गेला, बोलला तर आदाम बोलल्यावर का नाही का, तू दिलेली आहे आणि तिने मला फळ दिलं, तो देवाशी भांडला. मला हे तुम्हाला सांगायचंय, प्रत्येक निर्मिती जरी देव निर्माण करत असला, देवानं त्याला सांगितलं मी अनुरूपशी सहकार्य निर्माण करेल, परंतु देवानं दिलेली आज्ञा, कोणती आज्ञा? तो पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्री जडून राहील, हे परमेश्वरानं दिलेलं सजेशन. आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं, तिचा ओढा आपल्या पतीकडे असेल. दोन गोष्टी. जिथं देवानं पॉज घेतला तिथं दोन गोष्टी, दोन सजेशन, दोन निर्णय, दोन गोष्टी त्यानं पती पत्नीला सांगितल्या. पहिली गोष्ट, पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहील. पॉज का देवानं घेतला? जडून राहण्यासाठी. त्यानं आपल्या पत्नीला जडून राहावं. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाच्या वचनात असं पण लिहिलंय की पुरुषानं आपल्या पत्नीला आपलं शरीर समजून तिच्यावरती प्रीती करावी. या पॉजचा अर्थ काय? ते आपलं शरीर आहे. महिमा ऋतुराजचं शरीर आहे. आज त्यांना जसं प्रभूनं त्यांना एकत्र केलं, हाडामधलं हाड, मांसामधलं मांस, म्हणजे आदामानं तिच्याकडे पाहिल्यावर पहिलं वाक्य काय उच्चारलं तर तो असं म्हटला की हे माझ्या हाडातलं हाड, हे माझ्या मांसामधलं मांस आहे. ही फिलिंग्स, ही भावना त्याच्यामध्ये देवाने जागा केली. हे फिलिंग्स आहेत, त्या भावना आहेत. पहिली भावना बघा, पहिल्यांदा देवानं निर्माण केलं आणि मग निर्मितीशी बोलला. काय गोष्ट मी तुम्हाला सांगते, पती पत्नीच. पहिले सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर देव बोलला आणि मग निर्मिती झाली. पण स्त्री पुरुषाला निर्माण करून देव त्याच्याशी बोलला. आणि आजचा दिवस जर तुम्ही बघितला ना, हा सगळा बोलण्याचाच दिवस आहे बरं का. नाही, व्हॅलेंटाईन डे मध्ये फुल घ्यायचं, गुडघे टेकायचे. तुम्हाला आवडली ती निर्मिती डिस्ट्रॉय होती का? मी तुम्हाला सांगतो माहिती का, जे बोललं देवानं, आकाश हो आणि असं लिहिलं, देवानं जे बोललं ते नष्ट होणार आहे. पण निर्मितीनंतर ज्याच्याशी देव बोलला त्याला देव आपल्या जवळ घेणार आहे. हा फरक आहे. हा फरक आहे. कुटुंब म्हणून देव या दोघांकडे पाहत असताना तो काय म्हणतो माहिती का, की मी तुम्हाला स्थापित केलं कशासाठी, तर मी तुमच्याशी बोलावं. ऐका, देव आदामाशी एकटा बोलत होता, परंतु जेव्हा हवेची निर्मिती केली, देव दोघांशी बोलायला लागला. दोघांशी पण बोलायला लागला. म्हणून देव पण एकटा नव्हता, आदाम पण एकटा नव्हता. देवाबरोबर आम्ही पाहतो की दूत त्याच्या सेवेला हजर होते. दूत होते स्वर्गामध्ये.
तरी सुद्धा देवानं मानव निर्माण केला. आणि मानव निर्माण करत असताना या मानवाच्या निर्मितीला काही सजेशन्स त्यानं दिलेले आहेत, काही सजेशन, काही सूचना दिलेल्या आहेत. म्हणून लक्षात ठेवा, विवाहाचा एक जो भाग आहे जो बिब्लिकल नाही, आणि विवाहाचा एक जो भाग आहे तो महत्वाचा, तो बिब्लिकल आहे. आता बिब्लिकल कोणतं नाही? ते पहिलं लग्न झालं, त्या लग्नाला वराडच नव्हतं, फक्त देवच होता, नवरा बायको आणि देव. आता आमच्याकडे काय? पहिले वराड, नवरा नवरी, त्यांचे कपडे, त्यांचं जेवण खावण. अहो, पहिलं निर्माण केल्यावर पहिलं लग्न झालं तर त्याला मेनू सुद्धा नव्हता. बघा बरं का, मी तुम्हाला काय सांगतो, जेव्हा क्रिएशनकडे तुम्ही पाहता, निर्मितीकडे, म्हणजे विवाहाचा उद्देश, विवाहाची स्थापना होत असताना तिथं आम्ही सगळं करत असताना आम्ही म्हणतो की विवाह कसा सुंदर सुरेख झाला. ऐका, काना गावात पण प्रभू येशू ख्रिस्त होता आणि त्याही लग्नाला पुष्कळ निमंत्रित होते. येशू पण त्या लग्नाला त्यालाही निमंत्रण दिलं, तो पण तिथं हजर होता. आता बघा, या सगळ्या निमंत्रणामध्ये आलेले निमंत्रितांनी सगळं संपवलं. नीट ऐका, सगळं संपलं, द्राक्षरस संपला आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं हजर होता. तेव्हा त्या लोकांनी सांगितलं, गुरुजी द्राक्षरस संपला, आपण काहीतरी करताय. येशू काय म्हटलं? याच्याशी तुझा माझा, म्हणजे जे संपतं त्याच्याशी येशूचा संबंध नसतो. काय बोलतो तू? लक्षात घ्या, विवाहामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, फोकस काय? बोलणारा देव आमच्यामध्ये हजर असला पाहिजे. देव आमच्यामध्ये हजर असला पाहिजे, तो आमच्याशी बोलला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सृष्टी निर्माण करताना देव बोलला आणि बोलल्यावरती देवानं सोडून दिलं. आकाश हो, परत आकाशाकडे गेला नाही. तारे हो, परत ताऱ्यांकडे गेला नाही. आणि आता देव शेवटच्या दिवसामध्ये काय म्हणतो माहिती का? परत एकदा देव बोलला, आकाश गुंडाळलं जाईल. म्हणजे जे निर्माण केलं, जे बोलताना जे अस्तित्वात आलं आणि त्याला तो नष्ट करणार आहे. पण ज्याच्या संबंधानं म्हटलं, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण करू. म्हणजे मानव निर्माण करताना देव शब्द बोलला नाही, तर त्यानं आपली सगळी बुद्धी, आपली कल्पकता, आपलं ज्ञान, आपले स्वभाव त्या मानवामध्ये घातले. देवानं जी निर्मिती केली, आपले स्वभाव त्याच्यामध्ये घातलेले. मग आता कुटुंब स्थापन होत असताना नेमकं प्रभूची अपेक्षा काय? मी मॅरेज संबंधानं बोलत आहे. लक्षात ठेवा, प्रेम जे आहे किंवा कुटुंबातलं जे प्रेम आहे ते बोलण्यातनं कधी व्यक्त होत नसतं. कुटुंब एकत्र आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. देवानं या दोघांना एकत्र आणण्यासाठी मेहनत घेतली, हे मी तुम्हाला सांगत आहे. तो शब्द नाही बोलला, शब्दानं एकत्र येणार नाही. तो म्हटला की चला आपण आपल्या सदृश्य मानव निर्माण करू, आणि त्यानं त्याच्यावरती मेहनत घेतली आणि मानव निर्माण केला. आणि असं लिहिलं, अनुरूपशी सहकारने निर्माण केले. आता प्रश्न असा उपस्थित होतो, त्याला माहिती की लग्नाचा मेसेज तर तिकडे झालेलाच आहे, पण मी नव्हतो ना. मग आता मला ते सांगावं लागणार नेमकं काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. कुठं एक लग्नाच्या मेसेजला आम्ही त्याच पद्धतीला कंटाळून गेलो. एक पद्धत आहे, चला लग्न ठरलं, बघा सगळं झालं ना, लग्न झालं, कुठं तरी खाटखूट झालं, दोघांचं एकमेकाशी पटलं नाही ना, सगळेजण एकत्र येतात आणि म्हणतात की त्या पाळकानं लग्न लावलं, त्याला शोधून आणला पाहिजे, त्यानं माझं लग्न लावलं. अहो, लग्न कोणी का लावना, तुम्हाला त्यातला गाभा तर कळला पाहिजे ना, लग्न म्हणजे नेमकं काय. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, देवानं हवेला तिथं नेलं, हवेनं आदामाला, आणि आदाम तिला पण म्हणतो किती सुंदर माझी पत्नी आहे, आणि त्या हवेनं नंतर जाऊन फळ खाल्लं ना. मग आता विचार करा, जर देवानं लावलेलं लग्न त्याच्यामध्ये गोंधळ होतो, पाळकानं लावलेलं लग्नात गोंधळ होणार नाही का? मग का गोंधळ होतो याचं कारण तर माहिती असलं पाहिजे ना. कुठल्या कारणामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत? जी देवाने आज्ञा दिलेली आहे, एकमेकाला बिलगून राहा. पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहा, साधी गोष्ट आहे, जडून राहणं. जे देवानं सांगितलं होतं, बाबा जडून राहा. जडून राहा म्हणजे कसं? फांदी जशी त्या वेलामध्ये राहते, फाटा जसा झाडामध्ये राहतो, तसं पत्नीनं आणि पतीनं एकमेकामध्ये जडून राहावं लागतं. म्हणजे जोपर्यंत त्या फांदीला कोणी तोडत नाही तोपर्यंत तिचं अस्तित्व सुटत नाही. तर
तसं पत्नीनं पतीला जडून राहायला पाहिजे. पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहील, म्हणजे त्यानं फाट्याप्रमाणे आपल्या पत्नीला, ऋतुराजनं महिमाला जडून राहायला पाहिजे. कसं? जोपर्यंत त्यांना तोडत नाही. आता कोण तोडतं असं लिहिलंय. मग शेवटचं डायलॉग सगळ्याला माहिती असतं, नवरा नवरीचं लग्न किती गांभीर्याने मी घेतो ते पण. ज्याला देवानं जोडलं एक डायलॉग असतो, म्हणजे आता देव काय बोलला, तुम्हाला जडून राहायचं. जडून राहायचं म्हणजे काय? कसं जडून राहायचं? फाटा जसा वेलामध्ये जडून राहतो तसं बायकोनं पतीमध्ये जडून राहायचं, पतीनं बायकोमध्ये जडून राहायचं. मग जे देवानं जोडलं तोडतो कोण? मनुष्य. आता लक्षात ठेवा, हा मनुष्य या पृथ्वीतला कोण मनुष्य तोडतो? सैतानानं फळ आणलं, हवेला दिलं, हवेनं ते आदामाला दिलं, आणि तेव्हापासून त्यांच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. ही गोष्ट ध्यानात घ्या. एकमेकाला जोडून राहा. कसं जोडून राहायचं? इतकं एकमेकाशी समरूप व्हायचं ना की तुमच्या दोघांना पाहिल्याबरोबर महिमाला आणि ऋतुराजला लोकांनी पाहिलं तर त्यांनी म्हटलं पाहिजे सेम टू सेम. मला कोणीतरी म्हटलं दोघं एकदम सेम टू सेम दिसतात. बघा, त्यांच्या नाकाचे ठेवण, चेहऱ्याची ठेवण, डोळ्याची ठेवण सेम टू सेम दिसतात. आता हे सेम टू सेम फक्त आजच्या दिवसापासून, परंतु त्यांना 10 वर्षानं, 20 वर्षानं, 50 वर्षानं जर बघितलं, मी तर म्हणतो 50 वर्षांना पण त्यांना बघायची संधी प्रभूनं मला देईल, कारण दिली तर उत्तम होईल ना, कारण माझं पण वय वाढेल ना तेवढं. तर दोघं सेम दिसले पाहिजे. मग कसं दिसणार आहे सेम टू सेम? काय असणार आहे? परफेक्शन आहे विवाहातलं, कुटुंबातलं परफेक्शन कसं असणार आहे? थोडकं वचन आपण वाचणार आहोत. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याची 22 पासून 33 पर्यंतची वचनं. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय 22 पासून काही वचनं वाचूया. असं पण नाही. इफिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय 22 पासून पुढे. स्त्रियांनो, तुम्ही अशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणार आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पहिलाच एकच मुद्दा. मला माहित नाही किती त्याच्यामध्ये जवळजवळ मी 7 मुद्दे काढलेत, परंतु गुड फ्रायडे नाही तेवढी तुम्हाला मुद्दे द्यायला, आणि तुम्हाला एवढं सांगितलं तर तुम्ही, मला नाही वाटत की तुमची डोकी जागेवर राहतील नाही का तुम्ही. मग काही आपण गोष्टी त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा, कुटुंब टिकून राहायला पाहिजे, देवाचा हेतू दोघांना समजून घ्यायला पाहिजे. तर एक गोष्ट, तुम्ही किती पण मॉडर्न बना, नाही का म्हणतात नाही का, आता नाही पहिल्यासारखे दिवस नाही, खांद्याला खांदा लावून, डोक्याला डोकं लावून आपण एकत्र चाललं पाहिजे, अमकं केलं पाहिजे. तुम्हाला माहिती का, कुटुंबाची व्यवस्था बिघडण्याचं कारण कुटुंबामध्ये जेव्हा देवाच्या वचनाविषयीचं गांभीर्य निघून जातं. कोणतं गांभीर्य? इकडं असं सांगितलं, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन. पहिलाच मुद्दा, अधीनता. प्रत्येक पत्नीमध्ये अधीनता असली पाहिजे. तुम्ही किती पण मॉडर्न, कुटुंब चालवण्यासाठी पतीच्या विचारानंच कुटुंब चालावं लागतं. म्हणतात नाही, तुम्हाला नाही कळत, डायलॉग असतो बऱ्याच स्त्रियांचा, तुम्हाला नाही अक्कल, तुम्हाला माणसं पारखण्याचं माणसं पारखता येत नाही, तुम्हाला अमकं करता येत नाही, तुम्हाला तमकं करता येत नाही. तुम्ही किती पण विचारानं प्रगल्भ बघा, किती एज्युकेशन तुमच्याकडे असू द्या, किती ज्ञान तुमच्याकडे असू द्या, परंतु असं शास्त्रामध्ये लिहिलं, पहिले देवानं हवा निर्माण केली का आदाम निर्माण केला? सगळे गप्प, कारण स्त्रिया जास्त आहेत. पहिले काय निर्माण झालं? आदाम. नंतर काय झालं? म्हणजे देवाची पहिली निर्मिती कोण आहे? आदाम. पहिलं फळ कोणी खाल्लं आणि कुणाला दिलं? मग देवाला माहिती आहे ना मस्तक कोण असायला पाहिजे. महिमाचं शिक्षण किती पण असलं तरी तिला तिच्या पतीच्या अधीन राहावं लागणार आहे, त्याच्याच विचारानं चालावं लागणार आहे. जेव्हा विचारांमध्ये एक प्रकारचं वितुष्ट निर्माण होतं, पती पत्नीमध्ये संघर्ष होण्याचं कारण काय माहिती का? बायबल सांगतं अधीनता. तिनं अधीन राहिलंच पाहिजे. कधी सुद्धा तिनं आपले विचार, जिथं देव सांगतो तिथं संपलं. हो, परमेश्वर बोलला म्हणजे संपलं. काय परमेश्वराला माहित नाही जगाची परिस्थिती कशी असेल? देवाला माहित नाही जग चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? त्याला माहित नाही कुटुंब चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? देवाला कुटुंबाची व्यवस्था कशा पद्धतीने असावं याच्यासाठी योग्य प्रकारचं मार्गदर्शन प्रभूनं करून ठेवलेलं आहे.
त्याला सांगितलं. बघा तुम्ही, जर त्या स्त्रीनं त्या दिवशी, नीट ऐका पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा ऐका, जेव्हा त्यानं स्त्रीच्या डोक्यानं चालून फळ खाल्लं, नीट ऐका बरं का, त्या स्त्रीनं फळ आणलं आणि सैतानानं तिच्या हातामध्ये दिलं आणि तिने खाल्लं आणि तिने आदमाला आणून दिलं. आता बघा, तिच्या डोक्याने हात चालला, परिणाम काय झाला? एदेन बागेतनं बाहेर, एदेन बागेतनं त्याला बाहेर काढून टाकलं. म्हणजे तिचं डोकं वापरलं. मला क्षमा करा बरं का स्त्रियांना, पण जे सत्य आहे ते तर तुम्हाला सांगायलाच पाहिजे. तिचं डोकं वापरलं गेलं, बागेतनं बाहेर गेला. जर त्याचं डोकं वापरलं असतं तर कदाचित एदेन बागेतनं त्याला कधीच बाहेर पडता आलं नसतं. त्यानं काय केलं असतं? तिला जर तो समजून सांगितलं, बाई तू फळ खाल्लं, कमीत कमी मला तर फोर्स करू नको, एवढा एक डायलॉग बोलून नंतर तो देवाकडे गेला नसतं, म्हटला देवा माझ्या बायकोनं चूक केली, तिला माफ कर, दोघं पण बागेमध्ये राहिले असते हो. परंतु प्रॉब्लेम असा झाला की त्यानं ते फळ ती सांगती म्हणून खाल्लेलं आहे, ती सांगती म्हणून खाल्लेलं आहे. म्हणून कान देऊ नये का? कुटुंबामध्ये अधीनता फार महत्वाची. जर स्त्री पतीच्या अधीन नसेल तर ते कुटुंब कधीच आणि टिकू शकत नाही. तुम्ही एकमेकासारखं दिसण्यासाठी त्या पत्नीनं कधी कधी माघार घेण्याची ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे, माघार घ्यायला पाहिजे. ती प्रत्येक गोष्टीवरती आपला फोर्स असता कामा नये. बघा तुम्ही आता त्या युट्यूबला जर तुम्ही बघितलं ना, छोटे छोटे रील्स आहेत, त्याच्यामध्ये दाखवतात कॉमेडी कधी कधी, आणि मग दोघं जण बोलत असतात. ते सांगतात की आम्ही दोघं खूप छान छान राहतो, आम्ही एकमेकाशी भांडत नाही, काही नाही. आणि मग तो पण होतो, हो मी माझ्या बायको, आणि मधून तो बोलत, तुम्हाला सांगितलं ना गप्प बसा, कळत नाही का तुम्हाला? वटवट करता. मी बोलताना तुम्ही, अहो हे डायलॉग सगळीकडे चालू आहेत. आणि आज काय म्हटलं माहिती का, इतकं सुंदर बोलला तो, तुम्ही जसं प्रभूच्या अधीन असताना तसं पतीच्या अधीन असायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की पुरुषाला तिने पतीला म्हटलं पतिदेव. आणि बघा इथं सुद्धा काय म्हटलं माहिती का, देवानंतर जर दर्जा कुणाचा असेल तर नवऱ्याचा. जसं प्रभूच्या अधीन तसं आपल्या पतीच्या अधीन. हे बिब्लिकल आहे, बायबलच्या बाहेरचं वचन नाहीये. आता तो दारुड्या नवऱ्याशी बोलत नाही बरं का, नाही तर सगळे दारुडे डोक्यावर टेंबा मिरवायला चालू करतील. मी धार्मिक परिवाराविषयी बोलत आहे, धार्मिक परिवार. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या पतीला एकच पत्नी आहे त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. आता त्याला 10 बायका बाहेर असतील आणि मग तो जर हे सांगत असेल तर चुकून पण त्याचं ऐकू नका. मी बिब्लिकल पत्नी, शास्त्रीय, ज्यानं देवाच्या वचनानुसार जो धार्मिक पती, त्याच्या संबंधानं मी बोलत आहे. त्याच्या संबंधानं काय सांगितलं, जो देवाच्या वचनावर प्रेम करतो, ज्याला देवाचं वचन माहिती आहे, त्या पत्नीनं आपल्या पतीच्या अधीन असलं पाहिजे. प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीच्या अधीन असलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट वाचूया. एकच गोष्ट सांगून मग पती जास्त डोक्यावरती बसेल, परंतु पतीला काय सांगितलं ते पण आपण वाचूया. हा, पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. जशी ख्रिस्तानं मंडळीवरती प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नींवर प्रेम करा. हा, पुढे. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली हा, आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केलं. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. आता पहिली गोष्ट म्हटलं, पत्नीनं अधीन असलं पाहिजे, अधीनता अधिकाराखाली तिने असलं पाहिजे. आता पतीला काय म्हटलं, समर्पण. पतीचं समर्पण आहे, हे डोक्यातनं काढून टाका. कधी कधी आई वडिलांच्या डोक्यामध्ये येतं, ते नाही आता मुलाला करून घालणारं कोणी नाही, मग चला त्याला करून घालण्यासाठी. आता पूर्वी ते पद्धत होती, पोहे येतात, भात येतो, भांडी घासायला येतात, कपडे धुवायला येतात, अमकं करायला येतं, गायला येतं, बोलायला येतं, हसायला येतं. पूर्वी तर चालून पण बघत होते, चालून दाखवा, गाऊन दाखवा, पोहे बनवा, अमकं बनवा. हे नाही. आदामाला हवेला निर्माण करताना आदामानं एकही क्वालिटी विचारली नाही, बाई तुला काय येतं. त्यानं निर्माण करताना सांगितलं अनुरूपशी सहकारणी याचा अर्थ काय, तुला मदतनीस. म्हणजे तू काम करायचं तिने तुला. आता त्या आदामाला काय त्यावेळेस जाऊन कुठलं काम नव्हतं, कंपनीत कामाला जावं लागत नव्हतं. सकाळी उठल्यावर त्याचं काम साधारण काम होतं, परंतु तो म्हटलं तुला मदतनीस. आता इथं काय म्हटलं माहिती का, पत्नी जर अधीन असली पाहिजे तर पतीनं पत्नीसाठी समर्पित असलं पाहिजे. समर्पण.
पतीचं समर्पण आहे. महिमानं अधीन असलं पाहिजे. आणि ऋतुराजने काय समर्पण. आता समर्पण या शब्दाचा अर्थ काय, तो म्हणतो जसं ख्रिस्तानं मंडळीवरती प्रीती केली. ऐका बरं का, या प्रीती संबंधानं बोलत आहे. पती पत्नीच्या निर्मिती मागं, कुटुंब स्थापण्यामागं, कुटुंबाची रचना, कुटुंबाची स्थापना होत असताना प्रभूचा हेतू, प्रभूचा उद्देश काय, नुसतं या ठिकाणामध्ये आम्ही विवाहाला एकत्र आलो, आता रिसेप्शन, त्याच्यानंतर दोघं जातील, त्यांचं एक महिनाभर त्यांचं सगळं व्यवस्थित चालणार. एक महिनाभर सगळे जेवायला बोलवणार, मग कोणी कपडे घेणार, कोणी त्यांना गिफ्ट देणार, हे सगळं महिनाभर. आता महिन्यानंतर जे सुरू होणार आहे तो संसार. आणि या संसारासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणती, महिमाला अधीनता. आणि ऋतुराजला जसं ख्रिस्तानं मंडळीवरती प्रेम केलं तसं आपल्या पत्नीवरती प्रेम. व्हॅलेंटाईन डेचं नाही, त्याला मातीत घाला. हे फार सोपं आहे. एक दिवस तिला म्हणायचं की बाई आम्ही तुला मी तुझ्यासाठी काय व्हॅलेंटाईन गिफ्ट आणू, तू सुरक्षित आहे बाबा, 10 करत बसू नको. इथं तुलाही बक्षीस दिलं आणि तिथं बाहेर जाऊन 4 जणांना बक्षीस दिलं. ते समर्पण नाही. असं लिहिलंय शास्त्रामध्ये. ख्रिस्त आपल्या वधूसाठी, आपल्या मंडळीसाठी क्रुसावरती प्राण दिला, हे समर्पण आहे. पती पत्नीचं नातं काय माहिती का, पतीचं नातं काय, ज्या शब्दा बाळकासमोर, मंडळी समोर घेतल्या जातात. ऋतुराजने शपथ घेतली, सुखात दुःखात, श्रीमंतीत, रोगात, दारिद्र्यामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्यावरती प्रेम करेन. हे समर्पण आहे, हे समर्पण आहे. चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही दोघं एकमेकाच्या जवळ राहाल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही वेळेस तुमची परिस्थिती इतकी बिकट असेल, तशी परिस्थिती देव निर्माण करतो कुटुंब म्हणून. इथं बसलेलं एका परिवारानं उभं राहून सांगावं की लग्न झालेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत आमच्या घरात सगळं चांगलं होतं. नाही हो, लग्न झाल्यावर तुम्हाला या प्रश्नाला देव मुद्दामून निर्मिती करतो का, त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी. मी स्थापन कशासाठी केलं, मी कशासाठी तुम्हाला एकत्र आणलं, मी तुमची टेस्ट घेतो, मी तुमची परीक्षा घेतो. लक्षात ठेव, महिमा ऋतुराज दोघं सुद्धा इथून पुढं तुमच्या दोघांची परीक्षा घेतली जाईल, तुमची टेस्ट केली जाईल. तुमच्यासाठी प्रभूनं काय चांगलं ठेवलं आणि तुम्ही किती एकमेकाला विश्वासात, तुम्ही किती चांगले. शपथ घेणं सोपं आहे, शपथ टिकवून ठेवणं आणि त्याच्यामध्ये वाटचाल करणं याच्यासाठीच. म्हणून तर म्हटलं, देव येऊन त्या दोघांशी बोलत होता. बागेमध्ये दोघांशी देव बोलत होता. कान देऊ नाही का, देवाची निर्मिती, लग्न होऊन आता तुम्ही देवाचे संदेश ऐकले, देव आज तुमच्याशी बोलला. पण मी म्हणतो, तुमच्या विवाहाच्या प्रत्येक दिवसानंतर, विवाहाच्या नंतर प्रत्येक दिवशी देव तुमच्याशी बोलला पाहिजे. जेव्हा देव तुमच्याशी बोलेल, लक्षात ठेवा, देवाचं बोलणं हे तुम्हाला स्थापित करण्यासाठी, देवाचं बोलणं एनर्जेटिक आहे, देवाचं बोलणं हे तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे, देवाचं बोलणं हे तुमच्यामध्ये सूचना, तुमचे सल्ले, तुमच्या कमतरता, तुमच्या उणीवा, कसं बिलगुन राहावं, कसं टिकावं, कसं वाढावं, कसं चालावं, कसं एकमेकाला समजून घ्यावं, हे सगळं मार्गदर्शन फक्त देवच तुम्हाला करू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये असं म्हटलं, एक जाईल 1000 जिंकेल, दोघं जातील 10,000 जिंकतील. जेव्हा देवाचं बोलणं तुम्हाला समजतं, एकमेकाला समर्पण असेल, जसं ख्रिस्तानं वधूसाठी, मंडळीसाठी समर्पण केलं. लक्षात ठेव ऋतुराज, जसं ख्रिस्त मंडळीसाठी सर्वस्व त्यानं देऊन टाकलेलं आहे. सर्वस्व. कसं प्रेम केलंय, कोणतं प्रेम असं म्हटलं, त्यानं आपल्या शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब आणि पाण्याचा थेंब सुद्धा आपल्या वधूसाठी म्हणजे मंडळीसाठी गाळला. हे ख्रिस्ताचं प्रेम आहे. आणि कुटुंबामध्ये, ख्रिस्ताची जे कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये पतीनं आपल्या पत्नीवरती हेच प्रेम केलं पाहिजे. कोणतं प्रेम, शेवटचा क्षण, शेवटचा थेंब, शेवटचं ब्लड. जसं ख्रिस्तानं शेवटचा रक्ताचा थेंब गाळला, शेवटचं पाण्याचा थेंब गाळला. हे जे प्रेम आहे, हे प्रेम आपल्या पत्नीवरती केलं पाहिजे. मग ती पत्नी देवानं यासाठी निर्माण केले, कधीच कुटुंबाला ते समजलेलं नाही, कधीच समजलेलं नाही. मला मी पाहतो, तो मुलगा मुलगी पसंत करायला गेला ना, मग ती त्याच्या मुली फार आटी सांगते, हे करशील का, त्याला ती मी सगळं करायला तयार आहे, मी हे करायला तयार आहे, मी एकदा तिला करून आणल्यानंतर त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की आता ती मला सोडून जाऊ शकत नाही. हे तुमचं मानवी थिंकिंग झालेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्ही इथं प्रार्थनेला काय येऊन बसला माहिती का, त्या ख्रिस्तानं
त्याच्या प्रेमानं तुम्हाला अट्रॅक्ट केलं म्हणून तुम्ही इथं आहात. ही प्रेमाची ताकद आहे. जेव्हा पत्नी आपल्या पतीपासून भरपूर प्रेम मिळवती ना, जसं ख्रिस्ताची वधू 2025 वर्ष झाले त्याची वाट पाहत आहे. ख्रिस्ताची वधू हो मंडळी, 2025 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहत आहे आणि अथकपणे बर का, अथकपणे वाट पाहत आहे. ती म्हणते की माझा वर येणार आहे. ही प्रेमाची ताकद आहे. आणि जेव्हा पती आपल्या पत्नीवरती जसा ख्रिस्त तसं प्रेम करतो, त्याची वधू शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहते प्रियानो. आणि म्हणून कुटुंबाला या प्रेमाची गरज आहे. आणि जर प्रेम त्यांच्याकडे ते नसेल, अजून एक गोष्ट वाचूया, एकच गोष्ट वाचू, 26 वचन. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून वचनाद्वारे जलस्नानानं स्वच्छ करून पवित्र करावं, स्वच्छ करून पवित्र करावं. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. आता तिसरी गोष्ट, आता हे कुणा संबंधानं बोललंय? वरती टायटल काय, त्याचं हेडिंग काय? ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम. कशा संबंधानं बोललं गेलं? कुटुंबासंबंधानं. पतीची संपत. आता सुरुवातीला आम्ही वाचलं त्यास असं म्हटलं की पत्नीनं अधीन असावं. पतीचं समर्पण म्हणजे त्यानं तिच्यावरती ख्रिस्तासारखं प्रेम केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आता दोघांसंबंधानं तो काय बोलत आहे माहिती का? त्या दोघांनी सुद्धा निर्दोष जीवन जगलं पाहिजे. निर्दोष. आणि निर्दोष म्हणजे कसं माहिती का? त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे डाग असता कामा नये. डाग असता कामा. आता महिमाला आम्ही पाठवतो. महिमाला आता ज्या चर्चमध्ये ती जाईल त्या चर्चमध्ये तिचं वागणं इतकं भारी असलं पाहिजे ना, तर तिकडच्या लोकांनी शिलोच्या मुली शोधत यायला पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती का? त्या मुली लग्न करून गेले, अहो त्यांच्या करू नका. त्यांचा फार वेगळा अनुभव आहे आम्हाला. आणि मग ते म्हणतात सोलापूरच्या त्यातल्या त्या चुकून पण करू नका. परंतु महिमा इथून जाईल ना, इथून तिकडं गेल्यावरती मी म्हणतो अख्खी मुंबई सोलापुरात तुटली पाहिजे. एवढं चांगलं जीवन तिला जगता आलं पाहिजे. आणि नुसतंच नाही तर ऋतुराज सोलापूरसाठी असा जावई असला पाहिजे. असा जावई की शोधत शोधत त्यांचं त्या परिवाराला गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, आहे का तुमच्याकडे एखादा पोरगा? बायबल काय सांगतं, बायबल मधलं शिक्षण काय ते समजून घ्या. विवाह म्हणजे नुसतं चला आम्ही गेलो. आता मला माहिती इथं सगळेजण ते दोघं हँडसम आहेत, त्यांच्या हँडसमपणाकडे तुम्ही त्यांच्या हँडसमपणावर जाऊ नका. ती किती सुंदर आहे. सौंदर्य काय सांगू का तुम्हाला? सौंदर्य म्हणजे डागविरहित जीवन जगणं हे सौंदर्य आहे. खरं सौंदर्य काय? कुठलेच दोष त्यांच्यामध्ये सापडतात का? त्यांच्या बोलण्यामध्ये एकमेकाला रिस्पेक्टफुली बोल. दोघा सुद्धा बोलतात. तुम्ही एकमेकासमोर आल्याबरोबर ना इतकं, आता अधीनता म्हणजे एवढी अधीनता ना की महिमा तिथं त्या ऋतुराजचा शब्द 4 माणसात पडलाच नाही पाहिजे. म्हणजे डागविरहित जीवन आहे. कधीच त्याचा अपमान नाही तिने करता का मारे. तिला एवढं क्रेज असली पाहिजे नवऱ्याची. कारण बायबल सांगतं तिचा ओढा आपल्या पतीकडे असेल. हा देवानं दिलेलं सूचना, ऍडवाइस आहे. म्हणजे आपल्या पतीचा कुठंच अपमान होता कामा नये. भरभरून त्याची स्तुती करायला पाहिजे महिमाने. तिकडून नुसतं म्हटलं ऋतुराज कसा आहे तर तिने म्हटलं पाहिजे त्याला 1.5 लाख पगार आहे, एवढं सोनं आणलं, 10 तोळे घातलं, 20 तोळे घातलं आणि कुठे आहे म्हटलं तर ठेवलंय सगळं, तुम्हाला दाखवायला गाडी चोरी होती, एवढं त्याला उचलून धरलं पाहिजे. याला म्हटलं डागविरहित जीवन. त्यानं पत्नीला त्याच्या पत्नी संबंधांना विचारलं, अरे कशी काय तुझी महिमा? त्याच्या घरचे लोक त्याला विचारतील. त्यानं पण म्हटलं पाहिजे देवानं जी पत्नी दिली ती सर्वोत्तम दिलेली आहे. डागविरहित जीवन जगा. एकमेकाला दोष लावत तुमचं आयुष्य खर्च करू नका. ध्यानात घ्या, तुम्ही कुटुंबातला आनंद का उपभोगू शकत नाही? आज परिवारामध्ये तुम्ही परिवार एन्जॉय का करू शकत नाही? देवानं, लक्षात ठेवा, परिवार निर्माण करताना देवाच्या डोक्यात काय कल्पना आली असेल विचार करा. देवदूत होते, स्वर्ग महिम्यानं भरलेला होता, आराधना स्वर्गामध्येच, सगळं काही स्वर्गामध्ये एवढं सुंदर आहे.
जिथं देव तुम्हाला घेऊन जाणार होता ते स्वर्ग, ज्या स्वर्गाच्या उत्कंठेनं तुम्ही इथं बसलेल्या त्या स्वर्गातला देव माणूस आणि स्त्री निर्माण करताना काय त्याच्या डोक्यात कल्पना होती, सहज त्यानं बनवलं का? मग विचार करा, एवढी सगळी सुंदर निर्मिती देवानं करून ठेवलेली असताना तो काय म्हणतो, या निर्मितीला मी निर्माण केलं आणि माझी निर्मिती म्हणजे माझा परिवार, माझं कुटुंब डाग विरहित आणि सुरकुत्या विरहित असलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याच्याविषयी मी बोलत नाही. तुम्ही आणि 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष केव्हाही तुमच्याकडे बघितलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नव्हे, तर तुमच्याकडे पाहिल्यावर किती सुंदर वैवाहिक जीवन जगला हे लोकांनी पाहून स्वर्गीय देवाचं गौरव केलं पाहिजे. याच्यासाठी देवानं कुटुंब स्थापन केलं. म्हणून लक्षात ठेवा, पती पत्नी एकमेकाच्या समोर आल्यावर धुसफूस नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच नवरा बायकोकडे मी बघतो, त्यांचं बोलणं साधारण बोलणं नसतंच, हिडीस फिडीस फुसफुस एकदम. ते कधीच परिवार म्हणून देवाच्या दृष्टिकोनातनं आशीर्वादित नाहीयेत, कधीच नाही. म्हणून त्यांना म्हटलं, तुम्ही जसं देवाच्या अधीन तसं तुमच्या पतीच्या अधीन. समोरच्या व्यक्तीनं बघितल्याबरोबर त्यांना असं प्रश्न पडला पाहिजे की कसं काय यांना एवढं. मी म्हणतो धार्मिक परिवाराचं ते लक्षण आहे हो. धार्मिक परिवार म्हणजे हातात बायबल घेऊन फिरणारा परिवार धार्मिक परिवार. धार्मिक परिवार म्हणजे तिथं त्याचं कुटुंब. म्हणून शास्त्रात एक लिहिलं, ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था करता येतो ते देवाच्या घराची काय व्यवस्था करणार आहे. पहिले कुटुंबाची व्यवस्था केली पाहिजे. कुटुंबामध्ये तो आपल्या कुटुंबाला भीड मर्यादेचं आणि तू असं भीड मर्यादेचं त्याचं शिक्षण दे. हे कुटुंब आहे. कुटुंबामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, निर्दोष जीवन. कोणतं निर्दोष जीवन? महिमानं कधी सुद्धा आता तिचं माहेरचं अट्रॅक्शन संपलं पाहिजे. लोखंडे हा विषय तिच्याकडे बंद आता. रोजच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं, तुझे लोक ते, तुझा देव तो आणि तुझा देश तो. आता तू सोलापूरची नाही, आता तू कुठली आहेस? तू इथं आली तरी तू म्हटली पाहिजे कधी एकदा मुंबईला जाते. म्हटलं माझं घर, माझं घर, माझा परिवार, माझं कुटुंब. हे देवाच्या दृष्टिकोनातनं सांगतो मी. कुठलं मानवी बुद्धी. लक्षात ठेवा, आई वडिलांनी पण आता तिला जाताना हे नाही सांगायचं. बऱ्याच ठिकाणामध्ये सांगितलं जातं, बाई पटलं तर राहा, नाही तर निघून ये. तुला सांगायचं आता जिथं तुला देव पाठवत आहे, परमेश्वर असं म्हटलंय. मला वेळेअभावी जास्त सांगतात नाही, अजून त्याच्यात बरेच मुद्दे होते, परंतु जाता जाता शेवटचा मुद्दा सांगून तुम्हाला संपवतो. असं म्हटलं त्या ठिकाणामध्ये, रुथ नामी रुथला काय म्हणते माहिती का, तुझं कल्याण व्हावं म्हणून मी तुला एक स्थळ पाहते. तिचं शिक्षण केलं, शिक्षण करत असताना तिला चांगलं कॉलेज, चांगले कपडे, हे तिचं कल्याण नाही. ऋतुराज हे तिच्या जीवनातलं सगळ्यात उत्तम ठिकाण तिचं कल्याण आहे. आणि म्हणून तिनं कल्याणामध्ये राहावं म्हणजे निर्दोष जीवन जगावं. मी देवाचे आभार मानतो, प्रभूनं त्यांना एकत्र आणलं. आणि माझा विश्वास आहे, ज्यांना देवानं एकत्र आणलं, देवाचं वचनच त्यांना टिकवून ठेवणार आहे. म्हणून दोघांना मी सांगेल, कधी सुद्धा एकमेकाला सोडून राहू नका. एकमेकावरती प्रेम करा, आदर करा, निर्दोष जीवन जगा. आणि जेव्हा प्रभू येईल तेव्हा प्रभूचं प्रतिफळ तुमच्या परिवाराला प्रभूनं द्यावं, हीच माझी तुमच्यासाठी प्रार्थना असेल. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, ऋतुराज आणि महिमा या दोघांना तुझ्या स्वाधीन करत आहे. दोघांचे परिवार तुझ्या हाती सोपवतो प्रभूजी. ज्या उद्देशाने त्यांना तू एकत्र आणलं, त्यांच्या एकत्र येण्याच्या द्वारे आज ज्या गोष्टी तुझ्या वचनात सांगितल्या त्या पद्धतीनं पत्नीनं अधीन असावं, पतीनं समर्पण करून आपल्या पत्नीवर ख्रिस्तासारखी प्रीती, जसं ख्रिस्तानं मंडळीवरती प्रीती केली ती प्रीती करावी. निर्दोष जीवन, स्वच्छ शुद्ध जीवन. त्यांना पाहणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु जेव्हा ते एकमेकाकडे पाहतील तेव्हा प्रभूला दिलेली अभिवचन याचे स्मरण करून त्यांनी आत्मिक जीवन जगावं असं होते. दोघांना तुझ्या स्वाधीन करत आहे. त्यांनी कुटुंबाला सुरुवात केली, परंतु खरी सुरुवात त्यांनी दोघांनी एकमेकाला ओळखावं आणि देवाचा हेतू समजून घ्यावा. या गोष्टी त्यांच्या जीवनात घडू दे. तुझा दास या नात्याने मी त्यांना आशीर्वादित करते प्रभू. त्यांच्या संगती राहा, त्यांच्या सोबत तू राहा. सर्व गोष्टींची विपुलता त्यांच्यामध्ये राहते. जेव्हा लोक त्यांच्या परिवाराकडे पाहतील तेव्हा प्रभूनं दिलेले आशीर्वाद अनेकांनी अनुभवात असेल. फलद्रूप कर, तुझ्या योजना सफल होतील. येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक.